अपघात होण्यामागे अनेक कारणे असतात, ज्यामध्ये मानवी चूक, तांत्रिक बिघाड, रस्त्याची खराब अवस्था आणि पर्यावरणीय घटकांचा समावेश होतो. मानवी चुकांमध्ये अतिवेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, मोबाईलचा वापर, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणा यांचा समावेश होतो. तांत्रिक बिघाडांमध्ये ब्रेक फेल होणे, टायर फाटणे किंवा वाहनांचे योग्यरित्या देखभाल न होणे यामुळे अपघात होतात. खराब रस्ते, खड्डे आणि वाहतूक चिन्हांचा अभाव हे देखील अपघातांना कारणीभूत ठरतात. आणि याशिवाय धुके, पाऊस किंवा बर्फासारख्या हवामानाच्या अडचणीमुळे वाहनचालकाला रस्ता स्पष्ट दिसत नाही, ज्यामुळे अपघात होऊ शकतो. ओव्हरलोड वाहन, रस्त्यावर अचानक प्राणी किंवा पादचारी येणे आणि वाहतुकीमधील गोंधळ ही इतर कारणे अपघातांची शक्यता वाढवतात. भारतात दरवर्षी सुमारे 4.5 लाख ते 5 लाख रस्ते अपघात होतात, ज्यामुळे जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि 4 लाखांहून अधिक लोक जखमी होतात. आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन, वाहनांची योग्य देखभाल आणि सतर्कता आवश्यक आहे. आणि या गोष्टीसाठी सरकारने नवीन योजना आखल्या आहेत. दुचाकी वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला आणि पाठीमागे बसलेल्या व्यक्तीसाठी हेल्मेट घालण्याचा सक्तीचा आदेश भारतात रस्ते वाहतूक नियमाअंतर्गत लागू करण्यात आला आहे. या नियमाचा मुख्य उद्देश अपघातांमध्ये होणाऱ्या जखमांपासून संरक्षण करणं आणि लोकांचे प्राण वाचवणं हे आहे. यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे मुद्दे म्हणजे वाहतूक सुरक्षा. दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट अत्यावश्यक आहे, कारण त्याने डोक्याला संरक्षण मिळते. अनेक वेळा पाठीमागे बसणाऱ्याचा जीव धोक्यात जास्त असतो, त्यामुळे हा नियम लागू करण्यात आला आहे. जर कोणी हा नियम पाळत नसेल तर त्यांच्यावर आर्थिक दंड किंवा इतर कायदेशीर कारवाई होऊ शकते. सरकार आणि वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट वापराबाबत जागरूकता मोहीम राबवली जाते. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलीस विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवतात. तसेच कॅमेऱ्यांद्वारे सुद्धा उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवलं जातं. हा नियम आपल्यासाठी आहे, त्यामुळे हेल्मेट वापरून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करा.